आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांचा दावा। मंत्रिमंडळात त्यावेळी अनेक सिनियर लोक होते। एकनाथराव तेव्हा ज्युनियर होते। मी 1991 पासून तर अजित पवार 1993 पासून मंत्री आहोत। अशा वेळी सगळं सांभाळायचं तर कुणीतरी सिनियर व्यक्ती गरजेचा होता, असं पवारांचं मत होतं। छगन भुजबळ यांचं यावर वक्तव्य। त्या मंत्रिमंडळामध्ये अनेक जे आहेत आमच्या बाजूचे सिनियर लोक होते। म्हणजे सगळं जर सांभाळायचं असेल तर सिनियर मनुष्य कोणतरी पाहिजे। शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। टायगरची जबाबदारी ही फक्त प्रताप सरनाईक किंवा भरत गोगावले नाही, आम्हा सगळ्या 12 मंत्र्यांची आहे। मी धक्का पुरुष आहे, कोण किती धक्के देत आहे ते बघूया। मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। जपानमध्ये एखाद्या दिवशी धक्का बसला नाही लोक आश्चर्य धक्के मला धक्का पुरुष झाले। एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे। त्यानंतर आपल्याला जो काही वेळ मिळणार प्रत्येक शाखेमध्ये आपण जबाबदारी घ्या। शिंदेंचा बालेकिल्ला कुठलाच नाहीये, त्यांनी पैशांनी बालेकिल्ले विकत घेतले। शिंदेंनी असं कोणतं महान कार्य केलं की ते लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल की दीनदयाळ उपाध्याय आहेत? त्यांची अशी कुठली विचारधारा आहे? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। शिंदेंचा बालेकिल्ला कोणताच नाहीये। शिंदेंच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांच्या बैठका सध्या पुढे ढकलल्या। आमदारांची 28 फेब्रुवारी तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र। शरद पवारांनी मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यास विरोध केला होता असं चित्र संजय राऊत तयार करतायत। पवारांनी आपला शिंदेंना विरोध होता हे सांगावं, खासदार नरेश म्हस्केंचं आव्हान। पवार साहेबांचा एकनाथ शिंदे यांना विरोध होता अशा पद्धतीची खोटी वक्तव्य करून अशा पद्धतीचं नेरेटिव्ह पसरवण्याचं काम संजय राऊत करत आहेत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नोंदवला एसआयटी समोर जबाब। फडणवीस आणि शिंदे यांना महाविकास आघाडीच्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचल्याच्या आरोपांसंदर्भात तपासासाठी एसआयटीची स्थापना, तर आरोपांसंदर्भात एसआयटी समोर नोंदवला जबाब। अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी। 2 दिवसांपूर्वीच अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत केला होता प्रवेश। यापैकी अभिजित पवारांची घरवापसी तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव होता। अभिजित पवार यांची प्रतिक्रिया। तिने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केले, त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही। माझी एवढीच चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी एवढ्या डिप्रेसमध्ये होतो त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला।